वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लंबोदरं परमं सुंदरमेकदन्तं रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रं सच्चिदानन्दरूपाय सदसर्वशक्तिहेतवे नमः शिवाय संवाय स्वयंभुवे नमो नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्याप्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्य रेवणसिद्धादेशिकं वीरशैवमताचार्य तं वन्दे जगद्गुरुं। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्तिर्भवे भवे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम त्वमेव शरणं मम। नमः पार्वतीपतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की ग्रामदैवत भगवान की विश्वेश्वर महादेव की श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य सब शिवाचार्य महाराज की संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वीर वैरागिनी अक्का महादेवी माता की छत्रपति शिवाजी महाराज की सब संतन की बजरंगबली हनुमान की हर हर भारत माता की वंदे मानव धर्माचा धर्माने विश्वाला गौ माता की सरस्वती माता की अपने अपने माता पिता की नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव। सर्वांनी हाताने टाळी मुखाने पंचाक्षरी महामंत्रामध्ये तल्लीन व्हायचं आहे। नमः शिवाय शंभो
नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो जय भोलेनाथ शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो शंभो नमः शिवाय 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 शंभो सोमनाथ श्रीशैलम मल्लिकार्जुनम उज्जयिनी महाकालेशम ओंकारम ममलेश्वरम नमः शिवाय शंभो नमः शिवाय वैजनाथ डाकिनी भीमशंकर सेतु रामेशम नागेशम दारुकावने नमः शिवाय शंभो विश्वेशम प्रम्भकम गौतमी तटे हिमालयतु केदारम वृष्णेशम शिवालये नमः ज्योतिर्लिंगानि सायं प्रापटे नर सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति शंभो नमः शिवाय 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 शंभो शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो नमः शिवाय शंभो जय भोले जय हो नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बोला बोला
नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ताली 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 नमः शिवाय नमः शिवाय जय हो नमः नमः पार्वती पते शिव हर 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक शाश्वत वैभवाचा स्वामी देवादिदेव शंभू महादेवांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून फुलकलस नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेव भगवान विश्वेश्वर शंभू महादेव यासह गावातील सर्व देवी देवतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मे 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाती आई वडील या दोन्ही गुरुवर्यांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य जगद्गुरु महास्वामीजींच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी गुरुमाऊलीसह आंध्र महाराष्ट्र कर्नाटक या तिन्ही प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून संत शिरोमणी मन्मथ माऊलीसह सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदि राजे महाराजे यांना वंदन करून सर्व साधू संतांच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून पवित्र पुण्यभूमी तीर्थक्षेत्र शिवक्षेत्र फुलकलस या नगरीमध्ये गेल्या 6 दिवसापासून काया वाचा मनाने भक्तिमय वातावरणामध्ये उत्साही वातावरणामध्ये भगवान शिवाच्या लीला आपण श्रवण करीत आहात। आजचा हा 7वा दिवसीय पर्वकाळ 7व्या दिवसीय पर्वकाळामध्ये काया वाचा मनाने भक्तिमय अंतकरणामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त मंडळी माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मा रूपी भगवंताच्या दिव्य चरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून 7व्या दिवशी शिव महापुराण कथेला प्रारंभ करत असताना चालत असलेला अखंड शिवनाम महिला सप्ताह ग्रंथराज परम रहस्य पारायण शिव महापुराण कथा सोहळा शिवक्षेत्र फुलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी नामयज्ञ सोहळ्याला अगदी उत्साही वातावरण अगदी भक्तिमय वातावरण दिलेले या महिला सप्ताहाची सर्व महिला भजनी मंडळी शिवभक्त परायण भोगावतीबाई कुबडे
शिवभक्तपरायण यशोदाबाई शिराळे, विमलबाई सरकाळे, पंचफुलाबाई शिराळे, लक्ष्मीबाई शिराळे, शिवकांता कुबडे, लक्ष्मीबाई शिराळे यासह परिचित अपरिचित सर्व विश्वेश्वर महिला पुरुष भजनी मंडळी, या महिलांना 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान देऊन सहकार्य करत असलेले सर्व सद्भक्त मंडळी, या नामयज्ञ सोहळ्यामध्ये माहेश्वर म्हणून लाभलेले शिवभक्तपरायण सर्व माहेश्वर मूर्ती प्रभैया रामलिंग स्वामी महाराज, शिवलिंग महादय्या स्वामी महाराज, नंदकुमार संभैया स्वामी महाराज, गावातील सर्व स्वामी माहेश्वर मंडळी, 7व्या दिवसीय पर्व काळापर्यंत संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर व स्वर शिवानी संगीत संच परिवार यांना आपल्या घरामध्ये बोलावून गुरुवर्यांची पाद्यपूजा करून प्रसादाची व्यवस्था केलेली सर्व शिवभक्त मंडळी, पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या 7व्या दिवसीय पर्व काळामध्ये महाप्रसादाची अन्नदान सेवा दिलेले व काल रात्री गुरु महाराजांची आदरातिथ्य करून पाद्यपूजा समर्पित करून आशीर्वाद समर्पित केलेले शिवभक्तपरायण लक्ष्मीबाई दिगंबरराव शिराळे परिवार फुलकळस, पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये 1000 ताट आणण्याचा संकल्प झाला। त्या ताट आणण्यासाठी 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दान दिलेले सर्व सद्भक्त मंडळी, नामयज्ञ सोहळ्यामध्ये मोलाचं योगदान देणारे शिवा संघटनेचे सरचिटणीस शिवभक्तपरायण धन्यकुमारजी शिवणकर साहेब, पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये निस्वार्थ सेवा करणारे आंध्र महाराष्ट्र कर्नाटक या 3 प्रांतामध्ये आपल्या फुलकळस नगरीचं कौतुक गाजवणारे, आपल्या गावचं नाव लौकिक करणारे शिवसंप्रदायाचे गाडे अभ्यासक, शिवकीर्तनकार, शिवप्रवचनकार, पंचमस्वर गायनाचार्य, गानकोकिळा शिवभक्तपरायण नागोराव महाराज शिराळे फुलकळसकर, शिवभक्तपरायण उमाकांत महाराज शिराळे फुलकळसकर अगदी वेळोवेळी आपणा सर्वांना सूत्रसंचालनाच्या माध्यमातून सर्व सूचना अगदी सुंदररित्या आपल्यापर्यंत पोहोचवत असलेले महाराजांचे परम जीवलग शिष्य, सुज्वळ अंतकरण असणारे शिवभक्तपरायण गायनाचार्य, हार्मोनियम वादक, गानकोकिळा बबनराव सरकाळे महाराज फुलकळसकर, पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये शिवा संघटनेचे सर्व पदाधिकारी, नवतरुण युवक मंडळी सहकार्य करत आहेत ते सर्व तरुण युवक मंडळी, पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये अन्नदान वाढणारे, ताट उचलून स्वच्छता करणारे सर्व सद्भक्त मंडळी, मंदिर प्रांगणामध्ये सतरंजी उचलण्यापासून अंथरणाऱ्यापर्यंत झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणारे सर्व सद्भक्त मंडळी, विण्याची सेवा देणारे सद्भक्त मंडळी, पहाटेच्या शिवपाठापासून ते पुन्हा पहाटेच्या शिवपाठापर्यंत सेवा देणारे सर्व महिला पुरुष भजनी मंडळी, संगीत शिवकथाकार कुमार सागर महाराज लोहारेकर यांच्या राहण्याची स्नानपूजा प्रसादाची व्यवस्था करत असलेले, ज्यांनी या शिव महापुराण कथेची सेवा आमच्यापर्यंत पोहोचवली असेल शिवभक्तपरायण सौश्री राजकुमार मल्लिकार्जुन अप्पा धुळसेचे परिवार, पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये सुंदर अशी साऊंड सिस्टम देत असलेले संत कृपा साऊंड सिस्टमचे ओनर शिवभक्तपरायण अतुल दादा बेंद्रे, विष्णू दादा शेकापुरे, परमेश्वर दादा शिराळे, पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये येत असलेली देणगी अगदी आपल्या बहुमूल्य वेळ या समाजासाठी देऊन देणगी स्वीकारत असलेली दोन्ही शिवभक्त मंडळी, काया वाचा मनाने परिचित अपरिचितरित्या पडद्याच्या मागे राहून देखील आपली सेवा निस्वार्थ रुजू करत असलेली सर्व सद्भक्त मंडळी, संगीत साथ करत असलेले स्वरशिवाणी संगीत संच परिवार, गायनाचार्य, सिंतवादक, गायन सम्राट, संगीत विशारद, संगीत अलंकार मार्गदर्शक शिवभक्तपरायण अनिलजी भालेराव गुरुजी लातूरकर, कोरस गायक शिवभक्तपरायण आपल्या गावचं भूषण, भजन सम्राट शिवभक्तपरायण
उमाकांत शिराळे महाराज फुलकळसकर, कोरस गायनाचार्य छोटे गायक। थोडस अडचण अशी झालेली आहे, आमचा रेग्युलर जो शूटिंग वाला आहे, कॅमेरामन आहे, तो थोडा आजारी पडल्यामुळे अगदी या तात्काळ सेवेसाठी आमचे छोटे गायक शिवभक्त परायण सुरमणी पुरस्कार प्राप्त शिवकीर्तनकार, भावी संगीत शिवकथाकार शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर यांनी ही सेवा या ठिकाणी रुजू केलेली आहे। ते मूळतः उत्कृष्ट गायनाचार्य आहेत, कीर्तनकार आहेत, भावी कथाकार आहेत, महाराजांचे परम शिष्य असणारे शिवलिंग महाराज। तबला वादक, तबला सम्राट, तबला विशारद, तबला मनी आत्मय्य बंधू आत्मलिंग महाराज लोहारेकर यासह आजच्या 7व्या दिवशी पर्व काळामध्ये कथा श्रवण करण्यासाठी आलेले तुम्ही सर्व सद्भक्त मंडळी, माता पिता बंधू भगिनी, आपण सर्वांचं व आतापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्वच सद्भक्तांचं आजच्या 7व्या दिवशी शिव महापुराण कथेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपण सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धन संपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देव अशी मंगल कामना शिवचरणी करून आपण 7व्या दिवशी शिव महापुराण कथेला या ठिकाणी सुरुवात करत आहोत। काल आपण 6व्या दिवशी पर्व काळामध्ये भगवान शिव आणि सती यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी संपन्न केलेला आहे। आता या विवाहाच्या नंतर पुढे काय झालं, शिव आणि सतीचा संसार पुढे कशा प्रकारे सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक आईनं आपली मुलगी माहेरातून नांदायला जात असताना नेमकं कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजे, कोणत्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं पाहिजे याबद्दलही आपल्याला सतीची आई असणारी अश्विनी माता या माता माऊलीनं सतीला काही गोष्टी शिकवलेल्या आहेत। त्याच गोष्टी आपण जर आपल्या मुलीला शिकवला तर नक्कीच एका दरवाजाचे 2 दरवाजे होण्यापासून आणि संसार उद्ध्वस्त होण्यापासून आणि आपल्या मुलीला त्या ठिकाणी सुखाला त्या ठिकाणी प्राप्त करण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही। या शिव महापुराण कथेच्या माध्यमातून भगवान शिव आणि सती यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर अगदी 6 महिने भगवान शिव परमात्म्याचं वराड हे दक्षाच्या नगरीमध्ये मुक्कामासाठी राहिलेलं आहे। आपल्या लग्नामध्ये आणि भगवान शिव परमात्म्यांच्या लग्नामध्ये फरक हा आहे, आपली लग्न म्हणजे सकाळी डामडुम, दुपारी चामचूम आणि संध्याकाळी सामसूम। आपली लग्न अशी असतात, पण देवादिकांचे लग्न म्हणजे 6-6 वर्ष 2-2 वर्ष विवाहाच्या ठिकाणी वराड थांबलं जातं। आणि अशा या भगवान शिव आणि सतीचं वराड दक्षाच्या नगरीमध्ये 6 महिन्यासाठी मुक्कामी थांबलेला आहे। तिकडे सारीपाटाचा खेळ खेळण्यात आला, पान सुपारीचा खेळ खेळण्यात आला आणि तदनंतर एक ना एक दिवस माहेरातून मुलीला सासरी जावंच लागतं, कारण मुलगी म्हणजे परक्याचं धन असतं। आणि ज्यावेळेस या मुलीची पाठवणी करण्याची वेळ येते त्यावेळेस सगळ्यात जास्त जर डोळ्यात पाणी कोणाच्या येत असेल तर ते बापाच्या, कारण मुलगा आणि मुलगी यामध्ये बापाच्या सगळ्यात जवळचं जर कोण असेल तर त्या बापाच्या काळजाचा तुकडा म्हणजे त्याची मुलगी प्यारी परी असते। आणि त्या मुलीची पाठवणी करत असताना प्रजापती दक्ष आणि माता अश्विनी मातेच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे। आता वेळ आहे पाठवणीची। 6 महिन्याच्या नंतर भगवान शिव परमात्म्यांनी आपल्या नंदीगणासह माता सतीला नंदीवर त्या ठिकाणी आरूढ केलेला आहे। आणि आता सतीची आई सतीला काही गोष्टी सांगू लागलेल्या आहेत, त्या गोष्टी आपण सुद्धा आपल्या मुलीला सांगितल्या पाहिजे।
आपली आई काय सांगते आणि सतीची आई सतीला काय सांगते यामध्ये फरक आहे। सतीची आई सतीला त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे, बाळा तू आता माहेरात नाही तर सासरी आहे। तर ज्या पद्धतीने तू माहेरामध्ये सकाळी 10 वाजता 11 वाजता उठायची, तसं तुला सासरी उशिरापर्यंत उठता येणार नाही। तर तुला सकाळी पहाटे लवकर उठावं लागेल, स्वतःच सगळं आवरून या सासरच्यांचं सगळ्यांचं आवरून तुला भगवान शिव परमात्म्यासाठी सेवा करायची आहे। तदनंतर पुढे सांगू लागलेले आहे, भगवान शिव परमात्मा म्हणजे साधारण देव नसून देवांचा देव देवादिदेव शंभू महादेव आहे। आणि या भगवान शिव परमात्म्याची सेवा तुला शब्द न मोडता लक्ष्मण रेखा, पतीनं जर सांगितलं कोणाच्या लग्नाला जायचं नाही तर पत्नीनं तिथं स्टॉप करायचं, नाहीतर उलट बोलायचं नाही, तुम्ही काय पैसे द्यायलात का मला, माझ्या लाडक्या भावाने पैसे टाकलेले आहे, मी तुम्हाला 1 रुपया मागणार नाही, मी चालले माझ्या मैत्रिणीच्या कार्यक्रमाला, असं म्हणता कामा नये। असंच झालं प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये। त्यावेळेस प्रभू रामचंद्राने भाऊ लक्ष्मण यांनी सीता मातेला झोपडीत ठेवला आणि लक्ष्मण रेखा लक्ष्मणाने त्या ठिकाणी आखली। जर सीता मातेनं लक्ष्मण रेखा ओलांडली नसती तर पुढे एवढं रामायण घडलं नसतं। पतीचा शब्द मोडला, भावाचा शब्द मोडला आणि त्या भिक्षुक रूपी रावणाला भिक्षा वाटण्यासाठी लक्ष्मण रेखा ओलांडली आणि शेवटी रावणानं सीतेचं अपहरण केलं आणि लंकेला घेऊन आला। आणि मग पुन्हा तिथून एवढं मोठं त्या ठिकाणी रामायण घडलं। प्रभू रामचंद्राला रावणावर विजय प्राप्तीसाठी सुद्धा आधार घ्यावा लागला माझ्या भगवान शिव परमात्म्याचा। 7 समुद्राच्या पलीकडे असणारी श्रीलंका समुद्र किनारी वानर सेना घेऊन प्रभू रामचंद्र आले। प्रभू रामचंद्रांना मार्ग सापडत नव्हता समुद्र पार करून पलीकडे जाण्याचा। यावेळेस कन्याकुमारीच्या त्या समुद्र तटावर भगवान प्रभू रामचंद्रांनी देवादिदेव शंभू महादेवांच्या तपश्चर्येसाठी भक्तीसाठी शिनच्या वाळूची शिवलिंगाची प्रतिमा तयार केली आणि भगवान देवादिदेव शंभू महादेवांना शरण गेले आणि भगवान शिव परमात्म्याची तपश्चर्या करू लागले। 1000 वर्षाची तपश्चर्या झाली, 1000 वर्षाची भक्ती संपन्न झाली आणि प्रभू रामचंद्रांना देवादिदेव महादेवाची भेट झाली। आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी भगवान शिव परमात्म्याला साष्टांग प्रणिपात घातला आणि या समुद्र पार करून जाण्याचा उपाय मागितला। भगवान शिव परमात्म्याने आशीर्वाद दिला, समुद्र देवतेला आज्ञा दिली आणि सांगितलं प्रभू रामचंद्रांना या तटावरून या श्रीलंकेला जाण्यासाठी आपण या ठिकाणी उपाय योजना करून द्यावी। आणि सर्व वानर सेनेला आज्ञा दिली, एक एक दगड उचला आणि त्याच्यावर माझ्या आशीर्वादाने राम 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 नाव लिहा आणि समुद्रामध्ये टाकायला सुरुवात करा आणि सेतू बांधा, असा आशीर्वाद भगवान शिव परमात्म्यांनी दिला। अंतर्धान पावले आणि तिथून सर्व वानर सेनेने प्रत्येक दगडामध्ये रामाचं नाव कोरलं, भगवान शिव परमात्म्याला मनामध्ये आठवलं आणि समुद्रामध्ये दगड टाकत टाकत सेतू बांधला आणि प्रभू रामचंद्र श्रीलंकेला जाऊन रावणावर विजय प्राप्त करून सीता मातेला घेऊन आपल्या नगरीला आले। आणि तोच दिवस दिवाळीचा सण म्हणून साजरा करण्यात आला, म्हणून प्रमाण सुद्धा दिलेला आहे। रामचंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, हो रामचंद्राचा ईश्वर, रामचंद्राचा ईश्वर, हो रामचंद्राचा ईश्वर,
रामचंद्राचा ईश्वर रामचंद्राचा रामचंद्राचा ईश्वर हो तो हा रामेश्वर तो हा रामेश्वर रामचंद्राचा ईश्वर रामचंद्राचा ईश्वर हो रामचंद्राचा ईश्वर रामचंद्राचा ईश्वर 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 नमः पार्वती पते शिव हर 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 रामचंद्राचा ईश्वर तो हा जाना रामेश्वर कन्याकुमारी समुद्र तटावर रामेश्वर या नावाने ज्योतिर्लिंगाच्या रूपाने भगवान शिव परमात्म्यांनी प्रभू रामचंद्रांच्या विनंतीला मान देऊन ज्योतिर्लिंगामध्ये भगवान शिव परमात्मा प्रकट झालेले आहे। मग ही सतीची आई सतीला सांगू लागलेली आहे, बाळा पतीचा शब्द म्हणजे महादेवाचा शब्द, सर आखोपे घ्यायचा कधीच मोडायचा नाही। आणि पहा तुम्ही अनुभवलंय सुद्धा, तुमच्या पतीचा शब्द मोडून तुम्ही लग्नाला गेलात, पाहुण्यानं कुंकू लावलेली साडी आहेर केली, अपमानित होऊन घरी आलात आणि पतीच्या समोर नाराज झालात, पाहुण्यांनी असली साडी केली बघा, कशाला गेलात? ऐक प्रभू रामचंद्रांनी जी लक्ष्मण रेखा ओलांडली राखली होती आखली होती ती ओलांडल्यामुळं या ठिकाणी सीता मातेला अपमानित व्हावं लागलं। त्यामुळं पतीचा शब्द कधीच मोडायचा नाही अशी शिकवण सतीची आई सतीला देऊ लागलेली आहे। पुढे आई सांगू लागलेली आहे, बाळा भगवान शिव परमात्मा देवांचे देव आहे, ते जर तपश्चर्येमध्ये बसलेले असतील ना तर त्यांना तो डिस्टर्ब करू नको। महादेवा तेल संपले घेऊन या, महादेवा ज्वारी संपलेली आहे घेऊन या, तपश्चर्या भंग करता कामा नये। पुढे म्हणू लागलेली आहे, बाळा काम नसताना विनाकारण शेजारच्या वट्यावर जाऊन बसू नको, शेजारच्या घरामध्ये जाऊन बसू नको, कारण तिथूनच भांडणाला सुरुवात होते। तुझी सासू अशी माझी सून तशी, माझी सून अशी तुझी सासू तशी, अशाने एका दरवाजाचे दोन दरवाजे होतात, म्हणून हे करू नको बाळा। आणि आता येणारे जे काही पाहुणे रावळे आहेत कैलासामध्ये त्यांचं अतिथी देवो भव म्हणून तू स्वागत कर, आई वडिलांप्रमाणे तू त्यांना मान दे। आता महादेवाला सासू सासरे नाहीये, एकुलता एक जावई भेटलाय असंच वाटतं कलियुगामध्ये, वन मॅन शो, एकुलता एक जावई राहावा, भाऊ नसावा, सासू सासरे नसावे। पण आईने सांगितलं पाहिजे, बाळा सासू सासऱ्यांना सुद्धा तू आई आणि वडिलांप्रमाणे मान दे, कारण उद्या तुला सुद्धा मुलं होणार आहेत, उद्या तुझी सुद्धा मुलं कुणाचे तरी त्या ठिकाणी पदरामध्ये जाणार आहेत, उद्या तुझी सुद्धा मुलगी कोणाच्या तरी जीवनामध्ये जाणार आहे, तिला सुद्धा सासू सासरे होणार आहेत। त्यावेळेस केलेल्या कर्माची परतफेड या कलियुगामध्ये भोगावी लागते, म्हणून सासू सासऱ्यांना सुद्धा आई वडिलांप्रमाणे मान दे असं म्हटलं पाहिजे। नाहीतर कलियुगातल्या बऱ्याचशा मायमावल्या म्हणतात, हे बघ आता झालंय तुझं, इथून गेलीस ना तुझा पती आणि तू हम दो हमारे दो, तुझा पती कुठं ठेव, तुझ्या मुठीत ठेव बघ, तुझं सोडून कोणाचंच ऐकता कामा नाही बघ, असं कान धरलं जातं। पण याच्याने होतं काय, तलाक डिवोर्स अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रकरण होतात। म्हणून प्रत्येक मुलीनं लग्न करण्या अगोदर विचार करा, आपल्या मनातला जोडीदार योग्य आहे का नाही ते निवडा, आई वडिलांनी मुलगा निवडा। प्रत्येक आई वडिलांना आता इच्छा आहे मुलगा कसा हवा आहे, नोकरदार हवा आहे। पण आम्ही पाहिलंय महालामध्ये रडणाऱ्या मुलीला सुद्धा पाहिलंय आणि झोपडीत राहणाऱ्या मुलीला हसताना सुद्धा पाहिलंय।
महालामध्ये तुमची मुलगी सुखी राहील अशातला भाग नाही बरं का। आज तागायत प्रत्येकाला नोकरदाराची अपेक्षा आहे आणि माझा शेतकरी पुत्र मागे राहू लागलेला आहे। मी म्हणतो शेतकरी पुत्रानं जर शेतामध्ये अन्न नाही पिकवलं तर नोकरदार काय पैसे खाणार आहेत का? काय खाणार आहेत? आज तागायत नोकरदाराकडे पैसे आहेत, श्रीमंताकडे श्रीमंती आहे, पण भूक लागल्यानंतर पैसे खाता का? त्यासाठी गहू ज्वारी हेच उत्पन्न लागतं है की नाही? सात्विक आहारच लागतो आणि तो आहार कोण पिकवतो? मी जर सांगितलं ना शेतकऱ्यांना 6 महिने तुम्ही अन्नच पिकवू नका, 7व्या महिन्यामध्ये लोक भूक भूक जेवण जेवण म्हणून मरून जातील। म्हणून विचार बदला। शेतकरी पुत्र म्हणजे साक्षात शिवाच्या समान आहे। तो त्या ठिकाणी आपल्याला अन्न पुरवतो म्हणजे तो अन्न देवता आहे। त्यानं आपल्याला शेतामध्ये काबाड कष्ट करून आपल्याला अन्न दिलं। तुम्ही पैशानं विकत घेऊ शकता। आता आयतं तर काय हायब्रिड बनवू शकत नाही, आयतं गहू ज्वारी बनवू शकत नाही मशिनरीवर, सगळं बनलं आयतं, पण हे जेवण बनवू शकत नाही। म्हणून शेतकरी पुत्र मुलगा बघा, अहो श्रीमंताचेच आई बाप घराच्या बाहेर असतात बरं का, है की नाही? वृद्धाश्रमात मायबाप भेटतात श्रीमंताची आणि अनाथ आश्रमात मुलं बाळ भेटतात गरिबांची। ही या कलियुगातली सत्य परिस्थिती आहे। कोणत्या शेतकरी मुलाचे आई बाप घराच्या बाहेर आहेत मला दाखवा। अहो शेतकऱ्याचं पोरग म्हणजे सोयाबीनचा एक भाग आडतीला गेला की डायरेक्ट 1,10,000ची बुलेट रोख बैठक पैसे देऊन दारात उभा करणारा शेतकरी पुत्रच असतो बरं का। नाहीतर नोकरदाराची पगार बँकेत पडल्याबरोबरच बँकेतून बाहेर कटली जाते। गाडीचा हप्ता 15,000, बंगल्याचा हप्ता 5,000, है की नाही? अजून बरेच हप्ते असतात आणि पदरात पडतात 5,000 रुपये। थोडा विचार करा। शेतकरी पुत्र निवडा, निर्व्यसनी मुलगा निवडा। मुलगा नोकरीवर आहे, व्यवसाय करतो आहे, याच्यापेक्षा मुलगा निवडत असताना मुलगा निर्व्यसनी असला पाहिजे। हा जर विचार प्रत्येक आई वडिलांना केला तर तुमची मुलीच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही, हे त्रिवार सत्य आहे। म्हणून मुलगा पाहताना निर्व्यसनी बघा, न पिणारा बघा, न खाणारा बघा, तंबाखू गुटखा मदिरा प्राशन न करणारा नसावा, है की नाही? व्यसनाधीन नसणारा असा मुलगा आपल्या मुलीसाठी योग्य जोडीदार म्हणून शेतकरी पुत्र तुम्ही निवडा। शेतकऱ्याच्या घरी तुमची मुलगी दिला तर तुमची मुलगी रोज ताजा आहार भोजन करेल, रोज शेतातून मेथीची भाजी घरी येते, रोज ताजी 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 भाजी घरी येते। आणि नोकरदारांना आठवड्याचा एकदाच बाजार करावा लागतो, तेच धुवून खंगाळून खावं लागतं। म्हणून विचार बदला। मी म्हणत नाही नोकरदाराला तुमची मुलगी देऊ नका, मी म्हणत नाही, नोकरदाराला जरी देत असाल तो नोकरदार सुद्धा निर्व्यसनी असला पाहिजे याचा विचार प्रथम करा। नाहीतर परत लग्न करून डिवोर्स तलाक या गोष्टीला बळी पडू नका। सतीची आई म्हणते आहे, बाळा एकदा तू सासरी गेली ना, जन्म आमच्याकडे, मृत्यू सासरी, काहीही होऊ दे त्याच ठिकाणी तुला मृत्यू येणार आहे, परत माघार नाही, किती दुःख झालं तरी। म्हणून करण्या अगोदर विचार करा। एक प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं आहे आणि त्या कचेरीमध्ये ती मुलगी उभा राहिलेली आहे। जज साहेबांनी सांगितलं, बाळा डिवोर्स घेऊ नको, मी तुझ्या वडिलांसारखा आहे, विचार कर, तू डिवोर्स घेऊ नको। नाही नाही जज साहेब, मला नांदायचंच नाही, मला तलाक हवाय, मला डिवोर्स हवाय। बाळा ऐक ना, हा विचार तू अगोदर करायला पाहिजे होता। बाळा तू ऐक ना, नांदायला जा, मी तुझ्या वडिलांसारखा आहे, तू डिवोर्स तलाक मागू नको। जज साहेबांनी तिला वडिलांप्रमाणे सांगितलं, पण तिनं ऐकलं नाही। यावर ती मुलगी म्हणते आहे जज साहेबाला, साहेब अहो एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी?
असा प्रश्न मुलीनं जज साहेबाला विचारला. साहेब, एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती का खावी? त्यावर जज साहेबांनी उत्तर दिलं, एखाद्याला कारल्याची भाजी आवडतच नसेल तर ती ताटातच का घ्यावी? आवडत नाही ना, मग ताटात घेण्याच्या अगोदर विचार करा ना, काढून ठेवा ना. तसंच लग्न होण्याच्या आधी विचार कर बाळा. कोरोनाच्या महान संकटामध्ये कडू 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 गोष्टी कामाला आल्या. आमच्याकडे गुळवेल म्हणलं जायचं, गुळवेल एक ना, ते वेल कोरोनाच्या काळामध्ये कामी आलं. गुट्टी गुट्टी म्हणतात, चुना कात वगैरे घालून केली जाते ना. म्हणजे ज्या ज्या कडू वस्तू आहेत त्या त्या गोष्टी कोरोनाच्या काळामध्ये कामी आल्या, बरोबर की नाही? त्याच कडू कारल्यामुळं, त्याच कडू गुळवेलामुळं आपण त्या कोरोना पासून वाचलो. जज साहेब म्हणाले, बाळा, याच कारल्याची गरज त्या कोरोना सारख्या महामारीमध्ये गरज पडलेली आहे. जरी संसार कडू कारल्यासारखा जरी असला तर त्या कारल्याला गोड करायचं की कडू करायचं हे एका अन्नपूर्णाच्या हातात असतं. हे ऐकल्याबरोबर ती मुलगी जज साहेबांना अश्रू नयनांनी म्हणाली, साहेब, तुम्ही मला माझ्या वडिलांप्रमाणे मला मार्गदर्शन केलात, म्हणून मी हा कडू असलेला कारल्यासारखा संसार तुमच्या मार्गदर्शनाने गोड करण्याचा प्रयत्न करेन आणि मी नांदायला जाईन. असं म्हणून ते प्रकरण तिथंच थांबलं. म्हणून प्रत्येक आईने सांगितलं पाहिजे, बाळा, सासू सासऱ्यांना आई वडिलांप्रमाणे वागणूक दे, तुमच्या मुलीला कधीच दुःख होणार नाही. एका वेळेला मौन राहायला सांगाय ना. सासूने एखादा शब्द बोलला तर सुनेनं मौन राहायचं, पण तेवढंच जमत नाही. सासूने एक बोललं की इकडून दोन बोलते, इकडून दोन बोललं की तिकडून तीन बोलतात. याच्याने भांडण विकोपाला जातं. म्हणून महादेवांनी सांगितलं, संतांनी सांगितलं, मौन धारणा करावी. जेवढं चांगलं बोलता येईल तेवढंच बोला, अन्यथा मुख राहा. मौन धारणा करण्याने ज्ञानाची प्राप्ती होते, असं या ठिकाणी शिव महापुराण सांगतं. आणि सती मातीला मिठी मारली आणि रडू लागली. सती 4 पावलं पुढे जाऊ लागली, मागे येऊ लागली, परत आपल्या वडिलांना मिठी मारू लागली. कलियुगात आता मिठी राहिली नाही. कुठं आहे नवरी, कुठं आहे नवरी म्हणता म्हणता नवरी डायरेक्ट कार मध्ये जाऊन बसलेली असते. आता रडायचं वगैरे सगळं बंद झालं, कारण हे कलियुगाचे दुष्परिणाम आहेत. नवरदेवाच्या आधीच नवरी तयार असते. म्हणून सती माता रडू लागली, गडबडा करू लागली. आणि आता ही लाडाची लेक एक ना एक दिवस सासरी पाठवणे आहे. आणि आता लेकीला अश्रू नयनाने दक्ष प्रजापती सती माता पाठवणी करू लागलेली आहे. जाते लाडाची लेक आज सासरी, हो जाते लाडाची लेक आज सासरी. हो दिलिये कुलदिये लेक परत्या घरी, हो दिलिये कुलदिये लेक परत्या घरी. हो जाते, हो जाते, हो जाते, जाते 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 लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. हसली खेळली वाढली माहेरात, आणि मैत्री सवे मौज गेली दिन रात. केल्या खोड्या इथे अनहोन मना हो झाला, वाटे पोरीला बालपण आठवला. किती आनंदाने, हो किती आनंदाने वाढली आज वरी. हो जाते, हो जाते, हो जाते, जाते 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 लाडाची लेक आज सासरी. हो जाते लाडाची लेक आज सासरी. ओ लाडा
लेक वाढली मोठी झाली प्रेम गंगेत इथे सांज सकाळी नाली निरोप घेतले पडते त्याच्या पाया जाते सोडून आईची वेळ माया दोन्ही डोळ्यामधून हो दोन्ही डोळ्यामधून ढाळीते अश्रू सरी हो जाते हो जाते हो जाते लाडाची लेक आज सासरी हो जाते लाडाची लेक आज सासरी हो जाए हो जाए हो जाए सासरी हो जाए सासरी जाते नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव हर हर अश्रु नयनाली सत्य आणि शिव यांची पाठवणी प्रजापती दक्ष अश्विनी मातेने केलेली आहे। प्रत्येक आईनं संस्कारानं माहेरातून आपल्या मुलीला पाठवावं जेणेकरून आपल्या मुलीच्या संसारामध्ये विघ्न येणार नाहीत। आणि मी म्हणतो आईनं रोज आपल्या मुलीला फोनवर बोलणं चुकीचं आहे आणि प्रत्येक मुली बरेच भांडण बरेच संसार उद्ध्वस्त झाले आई मुलं। आई म्हणते तू खंबर कसूनच तयार राहा, काय टेन्शन घ्यायचं नाही, तुझे मालक आणि तू फक्त बाजूला राहण्याचं वेगळं राहण्याचं बघ। रोज आईला फोन असतो संध्याकाळी। प्रत्येक मुलीनं आईला फोन करू नये। आईनं इकडून मुलीनं काही जरी सांगितलं तरी आईनं हेच सांगितलं पाहिजे, बाळा सासू सासरे म्हणजे तुझे आई वडील आहे, जसे आम्हाला वागणूक देत होती ना तशी तू त्यांना वागणूक दे, कारण पुढेही तुला तशीच वागणूक मिळणार आहे। जैसे आपण करे तसे आपले लेकरं पुढे त्या ठिकाणी वागत असतात। म्हणून आईनं मुलगी जरी घराणे सांगत असेल तरी त्या घराण्याला प्रतिउत्तर म्हणून आईनं चांगल्याच गोष्टी सांगाव्या। त्या गोष्टी या अश्विनी मातेनं सांगितल्या आणि अश्रू नयनाने शिवसती यांची पाठवणी केली। वाचत वाजत गाजत नाचत उत्साही वातावरणामध्ये शिवसतीचं वराड कैलासामध्ये आलं, संसार सुरू झाला। ज्या पद्धतीनं आईनं सतीला नांदायच्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या पद्धतीनं सुंदररित्या संसार सुरू झाला। आता हा संसार कशा प्रकारे पुढे उत्तरोत्तर चांगला सुरू राहिला आणि असं काय कारण झालं जेणेकरून सतीला आपला देह अग्नीमध्ये भस्म करावा लागला आणि ही सती या जगातून निघून गेली आणि त्याच सतीचा दुसरा अवतार पार्वती या नावाने कसा झाला, कशा प्रकारे ही योजना घडली, या सगळ्या कथा योग जर आला तर 2026 या शिव महापुराण कथेमध्ये आपण पार्वती खंड या शिव महापुराण कथेमध्ये कथा
कथा श्रवण करून पुढे शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळा आपल्याला पुढच्या वर्षी लावायचा आहे आणि तिसऱ्या वर्षी श्री गणेशाचा विवाह सोहळा असं 3 खंडाचं निरूपण 3 वर्षामध्ये आपल्याला श्रवण करायचं आहे। सर्व सप्ताह कमिटी महिला मंडळीच्या वतीने या ठिकाणी पुढील 2 वर्षाची सुद्धा या ठिकाणी कथा जाहीर झालेली आहे। आपण सर्वांनी या पुढील 2 वर्षाच्या शिव महापुराण कथेमध्ये सुद्धा पार्वती खंड आणि कुमार खंड गणेश खंड या कथा आपण काया वाचाने मनाने श्रवण करूया। आता जाता जाता काही गोष्टी मी तुम्हाला सांगून जाणार आहे। हा परमार्थ करत असताना, ही भक्ती करत असताना, कथा ऐकत असताना आपल्याला लोक जगू देत नाही। काही जण म्हणतात काय आहे होते वर्षाचं वर्षाला ज्यांना काम धंदा नाही ते करतात, ते मोकळ्या लोकांचं काम आहे। केलं तर एक बोलतात, नाही केलं तर एक बोलतात, हे की नाही? प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण काही करण्या वाचून मागे राहतो, त्याच्या मागचं कारण एकच, लोक काय म्हणतील। अहो लोकांचं सोडून द्या ना, लोकांनी संताला जगू दिलं नाही, लोकांनी देवाला नाव ठेवलं, लोकांनी संतांना नाव ठेवलं, आपण तर माणसं आहोत। लोक दोन्हीकडून बोलतात, काय बोलतात कान उघड ठेवून ऐका, थोडा वेळ काढा। लोक दोन्हीकडून बोलतात आणि शेवटी मी सांगणार आहे आपल्याला करायचं काय आहे। लोक कसे असतात, पैसे असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात, बऱ्याचपैकी पैसा खर्च केला तर माजुरडा म्हणतात। सगळ्यांशी मन मोकळेपणानं बोललो तर बकबक करतो म्हणतात, कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो असं म्हणतात। भरपूर दान धर्म केला तर 2 नंबर पैसेवाला म्हणतात, दान धर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात। नोकरी केली तर याला दुसरा पर्याय नव्हता म्हणतात, नोकरी नाही केली तर माय बापाच्या जीवावर बसून खातो म्हणतात। लग्न लवकर नाही केलं तर याला कुणी मुलगी देत नाही म्हणतात, लग्न लवकर केलं तर पोरग बिघडलं होतं म्हणतात। गोऱ्या मुली सोबत लग्न केलं तर मुलीत काहीतरी दोष म्हणतात आणि सावळ्या मुली सोबत लग्न केलं तर याला भेटत नव्हती म्हणून केली म्हणतात। दिवस मावळायला चावडीत गप्पा मारत बसलं तर रिकाम टेकडा म्हणतात आणि घरी बसून राहिलं तर घर बशा म्हणतात। अभ्यास करत बसलं तर शिकून कुठं दिवा लावणार म्हणतात। क्रिकेट खेळायला गेलं तर नुसता फळ्या आपट खेळतो म्हणतात। भजनाला गेलं तर मोकळा आहे, याला काय काम धंदा नाही म्हणतात। भजनाला नाही गेलं तर हा नास्तिक आहे म्हणतात। कथा कीर्तन करू लागलो तर फुकटचं नारळ दक्षिणा येते म्हणून करू लागला म्हणतात। कथा कीर्तन बंद केलं तर काहीतरी गोंधळ केला असणार म्हणतात। अन्नदान केलं तर कुठं भारी केलं, रेशनचंच खाऊ घातलं म्हणतात। अन्नदान नाही केलं तर त्यालाच पुरत नव्हतं, तो कुठं दुसऱ्याला खाऊ घालणार म्हणतात। बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात, बायकोचं नाही ऐकलं तर बाहेर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात। खाऊन पिऊन तब्येत चांगली केली, खाऊन पिऊन तब्येत चांगली केली तर फुकटचं खाऊन सुटलाय म्हणतात। रनिंग करून जिम लावून तब्येत कमी केली तर याला काहीतरी आजार झालाय असं म्हणतात। सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही काम धंदा नाही म्हणतात। कार्यक्रमांना नाही गेलं तर याला माणुसकी नाही म्हणतात। समाजासाठी काहीतरी केलं तर याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे असं म्हणतात। समाजासाठी काही नाही केलं तर हा काही कामाचं नाही म्हणतात, हा काही कामाचा नाही म्हणतात। लोक असंच असतात, नांदणारीला नांदू देत नाही, जाणारीला जाऊ देत नाहीत। लोक पायी चालूही देत नाहीत आणि बसूही देत नाहीत। लोकांचं सोडून द्या, लोकांचं कसं आहे, आपण जर त्यांच्या मनासारखं वागलं तर आपण त्यांच्या नजरेत चांगले, आपण त्यांच्या मनाविरुद्ध वागलं तर आपण त्यांच्या नजरेत वाईट। जिंदगी आपली आहे ना, देवानी तुम्हाला हा जन्म एवढा सुंदर या ठिकाणी दिलेला आहे, काहीतरी विचार करून दिलेला आहे। मुलगा घडवत असताना, मुलगी घडवत असताना प्रत्येकाला देवाने एक स्वातंत्र्य दिलेलं आहे। प्रत्येकाला देवाने अगदी स्वतंत्ररित्या सुंदर असं जीवन दिलेलं आहे। ऐकावे जनाचे, करावे मनाचे। लोकांचं फक्त ऐकायचं आणि चांगल्या मार्गावर, सत्य मार्गावर मार्गक्रमण करायचं। बघा, तो मुलगा असो किंवा मुलगी असो, आपलं जीवन जगत असताना फक्त हसत राहा, इतकं हसत राहा, कितीही दुःख आलं तरी चेहऱ्यावरची स्माइल कमी झाली नाही पाहिजे।
देवाला देखील वाटलं पाहिजे अरे बाबा याला कितीही दुःख दिलं तरी याच्या चेहऱ्यावरचा हसू कमी होत नाही, आपण याचं दुःख आपल्याकडे घेतलं पाहिजे म्हणून देवाला सुद्धा तुमचा त्या ठिकाणी हेवा वाटला पाहिजे। सतत हसत रहा, चांगल्या मार्गावर प्रामाणिक रहा, कोणाचंच ऐकू नका। आपले मायबाप सोडले तर या जगामध्ये तुमचं कुणीच नाही। स्वार्थापोटी बनलेली ही दुनिया आहे, आपले मायबाप हेच आपलं सर्वस्व आहे। मायबापांचा शब्द कधीच मोडू नका। संतांच्या अभ्यासाचं आचरण आपल्या जीवनामध्ये करत रहा। गुरु सेवा करा, देश सेवा करा, समाज सेवा करा, अन्नदान सेवा करा, धर्म सेवा करा, प्रामाणिक सत्य मार्गावर वाटचाल करा आणि तिथं कितीही अडथळे येऊ द्या, चेहऱ्यावरची स्माइल कधीच कमी होऊ देऊ नका। भगवान शिव परमात्म्याचं लक्ष तुमच्याकडे असेल। प्रत्येक या कलियुगामध्ये वावरत असताना प्रत्येकाला काही ना काही दुःख आहे, मनामध्ये भरपूर अशा संकट आहे। आपलीच लेकरं आपल्या मायबापांना सांगू शकत नाही, आपलेच मायबाप आपल्या लेकरांना सांगू शकत नाहीत, म्हणूनच संतांनी ते काम आमच्याकडे सोपवलेलं आहे, महाराज मंडळीकडे। आम्ही तुमच्या प्रत्येक समस्येचं निवारण करण्यासाठी, तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल आणण्यासाठी, तुम्हाला आनंदाची प्राप्ती करून देण्यासाठीच आमची ही शिव महापुराण कथा या ठिकाणी सुरू आहे। म्हणून एक तुमचा भाऊ म्हणून, एक तुमचा मुलगा म्हणून महाराज थोडा शब्द बाजूला ठेवा। इथं बसलेल्या प्रत्येक बहिणींनी, प्रत्येक भावांनी, प्रत्येक आईनं, प्रत्येक बापानं हा महाराज शब्द बाजूला ठेवा। तुमचा मुलगा, तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला वेळोवेळी कुठलंही संकट येऊ द्या, कुठलंही दुःख येऊ द्या, तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगू न शकाल, पण मनामध्ये झुरून आत्महत्याचा विचार कधीच करू नका। मनामध्ये झुरून आपल्या मायबापांना दुःख कधीच देऊ नका। तुमचा हा भाऊ 24 तास 24 घंटे तुमच्यासाठी कधीही ऑनलाईन असेल आणि त्या भावाकडे तुम्ही आपलं दुःख, आपलं संकट, प्रत्येक आईनं, प्रत्येक बापानं आपल्या मुलाकडे ते दुःख देऊन महाराजांची आठवण कायमरित्या आपल्या जीवनामध्ये घेऊन कुणीही कोणत्याही टाइमाला आपण फोन करून आपली समस्या विचारू शकता। YouTube वरती आपला जाहीर नंबर दिलेला आहे, तरी सुद्धा प्रत्येक समस्येवरती निवारण करण्यासाठी कुमार सागर महाराजांचा मोबाईल नंबर आहे 70 30 38 0108, 70 30 38 0108, 70 30 38 0108 हा नंबर आपल्याकडे कायमस्वरूपी आपला भाऊ समजून, आपला मुलगा समजून आपल्याकडे तो नंबर ठेवावा। आणि आपल्याला जेव्हा कधी अडचण येईल, समस्या येईल, संकट येईल, मनातलं दुःख सांगावं वाटेल, 24 घंटे 24 तास तुमचा हा भाऊ तुमच्यासाठी तयार असेल। आपण आपली आठवण, आपली दुःख, आपली समस्या माझ्याकडे पोहोचवावी। जेवढं मला शिवकृपेनं तुमच्या समस्येचं निवारण करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन। आणि माझ्या बहिणींनो, तुम्हीही त्या ठिकाणी या समाजामध्ये वावरत असताना अगदी मन मोकळेपणानं वावरायचं। फक्त स्वतःचं संरक्षण स्वतः करता आलं पाहिजे, यासाठी शास्त्राबरोबर शस्त्र सुद्धा तुम्ही चालवायला शिका, शस्त्र सुद्धा चालवायला शिका। कराटे चॅम्पियनचे क्लास लावा, स्वतःचं त्या ठिकाणी संरक्षण स्वतः करता आलं पाहिजे, यासाठी झाशीच्या राणीसारखं स्वतः शूरवीर बिना। कारण मुलींचं सुद्धा जीवन कसं आहे थोडक्या शब्दामध्ये सांगतो आहे। मन मोकळेपणाने समाजात वावरलं तर म्हणतात मुलींना वळणच नाही, धीर गंभीरपणाने समाजात वावरलं तर म्हणतात फेस करण्याची हिंमत नाही। लग्न लवकर केलं तर म्हणतात प्रकरण असेल, लग्न उशिरा केलं तर म्हणतात मुलीतच काही खोट असेल। खूप मित्रमंडळी असतील तर म्हणतात टवाळखोर असेल, आणि मित्रमंडळी नसतील तर म्हणतात एकलकोंडी असेल। खूप शिकलेली असेल तर म्हणतात डोक्यावर मिरे वाटेल, आणि कमी शिकलेली असेल तर म्हणतात अडाणी असेल। अशा या दोन कोणी दुनियेमध्ये या मुलीनं जगावं तरी कसं, निरअपराधी असताना बदनामीला घाबरून मरावं तरी कसं, मुलींनी वागावे तरी कसं, मुलींनी जगावं तरी कसं सांगा। म्हणून मुलगा जसा आपल्याला प्रिय आहे तशीच मुलगी सुद्धा आपल्याला प्रिय असते।
असावी। मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेद न ठेवता बेटी बचाव बेटी पढाव लक्ष्मीच्या रूपाने आपल्याला मुलगी आपल्याला प्राप्त होईल। वंशाचा दिवा तीच वाढवणार आहे आणि म्हणून मुलींनाही या ठिकाणी कधीच न घाबरता फक्त आपल्या आई वडिलांचं नाव कुठं गेलं नाही पाहिजे एवढं कार्य आपण करावं आणि आनंदाने वाटचाल करावं एवढं सांगून बोलण्यासारखं खूप आहे। 7 दिवसीय केलेल्या शिव महापुराण कथेला या ठिकाणी विराम करत असताना जाता जाता सर्वांना एक शेवटचा शिवशरणार्थ घालून आपण या शिव महापुराण कथेला विराम करणार आहोत। 7 दिवस आपण या ठिकाणी तुम्ही आणि मी प्रसन्न चित्ताने हसतमुख चेहऱ्याने कथा ऐकलेली आहे। आता प्रसंग असा आहे आम्ही अगदी 1:30 ते 1:45 वाजता आम्ही आमच्या गावाला तुम्ही तुमच्या गावामध्ये। आता प्रसंग दुःखाचा आहे आणि त्या दुःखाला पुढे घेऊन जात असताना शेवटचा शिवशरणात आपल्याला आम्ही पोहोचवत आहोत। देवा कृपा करा विश्वेश्वरा तुमची कृपा मजवर राहू द्या हो। आम्ही जातो आमच्या आम्ही जातो आमच्या आम्ही
योगायोगे आपण अगदी 6 दिवस या ठिकाणी गुरु महाराजांना आई सारखी माया देऊन वडिलांसारखी माया देऊन आपण या ठिकाणी अगदी काया वाचा मनाने प्रसन्न चित्ताने कथा श्रवण केला। काल रात्री आईचा फोन येऊन गेला। आई म्हणाली गेल्या 3 महिन्यापासून आपण बाहेर आहात, पाहण्याची खूप इच्छा येत आहे, आपण घराकडे कधी या। प्रसंग असा आहे या 3-4 महिन्याच्या कथा करत असताना आमचे गायक असतील, वादक असतील, आम्ही घराकडे जाता येत नाही, आई बाबांना भेटता येत नाही। हे समाजाचं कार्य करत असताना 3-4 महिने आई बाबापासून दूर राहावं लागतं आणि अगदी आपण 7 दिवस त्या आईची आठवण सुद्धा येऊ दिली नाही। इतकं प्रेम माझ्या भोगावती आईकडे पाहिल्यानंतर अगदी आईचा चेहरा त्या आईच्या चेहऱ्यामध्ये दिसतो आहे। जिनं रात्री 12-1 वाजता फोन करावा, गुरु महाराज आपल्याला काही कमी आहे का, एवढं प्रेम या जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेलात ना तर तिथे एवढं प्रेम भेटत नाही। बरे आम्ही डॉक्टर झालो असतो, वकील झालो असतो, आईची सुद्धा पढाई आम्ही करत होतो, पण या समाजाच्या हितासाठी मनमत माऊलीने केलेला त्याग पाहिला, अभ्यास केला आणि या परमार्थाची भगवी पताका हातामध्ये घेऊन आम्हीही या शिवकथेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत या कथा पोहोचवत आलो। याचा एकच उद्देश आहे, पहा, गायक असतील, वादक असतील, 15 वर्षापासून माझी ही टीम एकच आहे। अनिलजी बालेराव असतील, आत्मलिंग महाराज असतील, शिवलिंग महाराज असतील, आम्ही पैशासाठी कधीच परमार्थ केला नाही। आम्ही सर्वजण आई आणि बापापासून, बहीण भावापासून 6-6 महिने, वर्ष आम्ही दूर राहिलो, पण एवढ्या शिवकथेमध्ये आजपर्यंत माझ्या 738 कथा पूर्ण झालेल्या आहेत। 739वी कथा मी फुलकळस मध्ये पूर्ण करत आहे। या 738 कथेमध्ये मला
या 739वी कथा करत असताना 738 कथा एका बाजूला आहे आणि 39वी कथा एका बाजूला आहे। एवढं प्रेम, एवढा जिव्हाळा, काय आमच्या बबनरावांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। लेकरू आंधळ असताना देखील ते लेकराच्या पाठीमागे सतत राहावं, धर्माच्या कार्यासाठी त्या लेकराला शिकवावं, रात्रपाठ त्या लेकराला गाडीवरती घेऊन फिरावं, पहाटेपासून पुन्हा पहाटेपर्यंत लेकराच्या दुःखाला बाजूला सारून या धर्माच्या कार्यासाठी पळत राहावं। किती कौतुक करावं सांगा, यांच्यामुळे आपल्याला एवढं मोठं भाग्य प्राप्त होत आहे। प्रयत्न केला तरी आपल्याला पुण्या 12 ज्योतिर्लिंगाला जाता येत नाही, पण माझ्या भोगावती बाईनं, माझ्या या सर्व महिला मंडळीनं अगदी 3 दिवसामध्ये महाराजांना तळमळीनं त्या ठिकाणी फोन केला। आणि मीही या ठिकाणी अभिमानाने सांगतो, 1,11,000 रुपये दक्षिणा आपल्या शिवकथेची आहे, पण या 739वी कथा करत असताना आईनं फोनवरती बोललं आणि लेकराला वाटतं आईसाठी ही कथा आपण या शिवाच्या चरणी समर्पित करावी, यासाठी आईनं बोलले त्या शब्दावर हे लेकरू आपल्या गावामध्ये येऊन कथा करू लागलेला आहे। काय वय आहे या नागोराव महाराज शिराळे आप्पांचं वय आहे। अगदी वृद्ध अवस्था असताना देखील आमच्या शिराळे आप्पांनी या धर्माच्या कार्यासाठी 7 वाजता यावं, कीर्तन सुरू होत आहे, कथेच्या अगोदर यावं, कथा सुरू होत आहे। अहो यांना काही काम नाहीत का? यांना पण प्रपंच आहे, पण या समाजाचं कुठंतरी काम आपल्या हातून होत आहे, या समाजाला कुठंतरी ज्ञानाची प्राप्ती होते, यासाठी आमचे गागोराव महाराज, बबन महाराज, सर्व तरुण युवक मंडळी या ठिकाणी कार्य करत आहे। दुःखाचा क्षण का आला असं विनाकारण कोणासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येत नाही हो। आपण दिलेलं प्रेम अगदी भरभरून या ठिकाणी जागा झालेला आहे आणि या प्रेमाला आता कुठंतरी आपल्याला फुल स्टॉप लावायचा आहे। आपली भेट योगायोगानं पुढच्या वर्षी वाचून जगून राहिलो तर या ठिकाणी आपण पुनश्च या भेटीचा योग करूया। परिस्थिती नसताना देखील भगवान शिव परमात्म्याने आधार दिला आणि या योग्यतेचं बनवलं। महादेवाच्या चरणी एकच प्रार्थना करेल, महादेवा माझ्या या केलेल्या शिव महापुराण कथेचं फळ जर कोणाला द्यायचं असेल ना, तर माझ्या या फुल कळस नगरी पूर्ण गावाला तुझ्या या शिवकथेचं फळ देऊन टाक, असं मी या ठिकाणी महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो। अन्नदाते असतील, देणगीदाते असतील, देणगी स्वीकार करते असतील, अन्नदान वाढणारे असतील, सेवा देणारे सर्व सद्भक्त मंडळींना या शिवकथेचं फळ दे, अशी मंगल कामना करून माझंही अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे, मलाही जास्त लोड घेता येत नाही, त्यामुळे मी या शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विराम देत असताना शिवदास मने भेटी पुन्हा भेटी योगायोगे आम्ही शिवहरार महादेव। अति सुंदर माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवियोजा
श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी श्री गुरु नागेशासी ओम शांति शांति शांति। नमः पार्वती पतये शिव हर हर शिव महापुराण भगवान की कैलाशपति भगवान की। आजच्या प्रसादाची व्यवस्था लक्ष्मीबाई दिगंबररावजी शिराळे। अच्छा हॅलो हॅलो चला आरतीसाठी दिगंबररावजी पिराजी शिराळे आपण सपत्नीला घेऊन ताबडतोब समोर या। सचिन दिगंबरजी शिराळे बाळू दिगंबरजी शिराळे शिराळे परिवाराकडून याचा 7व्या दिवसाचा महाप्रसाद या ठिकाणी तयार झालेला आहे। इकडे द्या या पुढे समोर या समोर या। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा। 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 जल बसमाने पूजा करुनी बेदवाहु चरणाला पाहुण्याईसी भोली भक्ती मनी शंभु देव हसला। भक्ता तारणारा देव हा भोळा त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा। आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा। हो धूप दीप लावून नैवेद्य दाखव मुखाला पाहुण्याईसी गोड भक्ती मनी शंभु संतोषला। दान देणारा सुखाचा झरा त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा। आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा। हो शशंख डमरू ताल मृदंग वाजवू आरतीला। भोळ्या भक्तीने भोळ्या मनाने गाऊ शरणाला। कुमार गाई हाक देवा मारी त्याच्या सेवेत जन्म जावा। आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा। आरती करू शंभु देवा देवाधि देव महादेवा। हो आरती भीमा शंकरा ज्योतिर्लिंग परस्परा। ओवाळ्यात करपूर शिव गवरा भीमा शंकरा करपूर शिव गवरा भीमा शंकरा। करपूर शिव गवरा भक्ता सोडून भवदूर मंदिर तुझे तरी घोर। सत्वाकाशी खरोखर भीमा शंकरा। करपूर शिव गवरा भीमा शंकरा। करपूर शिव गवरा भीमा निघून तुझ्या चरणी पावन करसी सर्व धरणी। करणी आहे तुझी न्यारी शंकरा। करपूर शिव गवरा भीमा शंकरा। करपूर शिव गवरा गगना भेद तुझे शिखर पाहता पापता पहार। सन्मुखी उभा नंदीश्वर भीमा शंकरा। कर्पूर शिव गवरा
शिवराया भाकितो शशव गौरी वरा भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा भूपैयास सरोवर कमल जागे अवतार करी तो प्रभु नमस्कार भीमा कर्पूर शिवगौरा भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा हो आरती भीमा शंकरा ज्योतिर्लिंग परस्परा ओ वालिक कर्पूर शिव गौरा भीमा कर्पूर शिवगौरा भीमाशंकरा कर्पूर शिवगौरा कर्पूर गौरम करुणावतार संसार सारं भुजगेन्द्रहार सदा संसदं वर्धयामि भवं भवानी सहितं गुणातीत कान्तं परब्रह्म शान्तं सुवेदादिदेवं भवारण्यदाः उमानाथमीशं शराजन्मनाशं स्वयं ज्योतिर्लिङ्गं नमामिष्टलिङ्गं महादेवदेवं महापापनाशं शितावस्वलिङ्गं नमामिष्टलिङ्गं कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहार